वेट आज केक नाही आहे, तर एक वेगळीच रेसिपी आहे आणि श्रीषाची डिमांड होती, फरमाईश होती, त्यामुळे मग म्हटलं की चला आपण बनवू. आणि श्रीषाची फरमाईशाने आपण बनवणार नाही असं होणारच नाही आहे, कारण एक वेगळीच अशी मी कधी बनवलीही नव्हती आधी. बट मी एकदा रेसिपी बघितलेली, लाईव्ह बघितलेली होती, जेव्हा आपण तुम्हाला आठवतं का बघा लोणावळ्याला आपण 3D काय नाव होतं त्याला, ट्रिक म्युझियम, ओके, ट्रिक म्युझियम 3D असं काहीतरी होतं त्यामध्ये. तर त्यावेळेला आपण तिथे गेलेलो होतो आणि नंतर तिथं मॅप्रो गार्डनसुद्धा होतं. आणि मॅप्रो गार्डनच्या तिथे ना की स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आईस्क्रीम असं काहीतरी होतं, आपण ते घेतलेलं होतो. आणि ते ऑलमोस्ट आम्हाला ते 300-350 ते 365 समथिंग असं काहीतरी गेलेलं होतं आणि थोडंसं मोठं होतं साईज. बट मग म्हटलं की चला आपण तशा पद्धतीने एकदा आपण नक्कीच बनवू, असा विचार खूप होता मनामध्ये, बट नंतरने विसरून गेले. आणि असंच अचानक स्ट्रॉबेरीवरनं श्रीषाला आठवलं. तर श्रीषा म्हणत होती की आई मला असं काहीतरी करून दे ना गं. मी म्हटलं चल करून देते म्हटले. तर मी श्रीषाला एकच गोष्ट सांगितले, तुला जे आवडेल ना तर ते मला सांग, तशा पद्धतीने मी घरी बनवून देईन, पण घरचं छान असं खा, बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा. एकदा मागितले तर एकदा आपल्यालाही टेस्ट घ्यावं लागतं की नेमकं कसं आहे वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगू काय, ते व्यर्थ होते पैसे खरं बघायला गेलं तरी. ऑलमोस्ट मी सांगते इथं काहीतरी एक 30 जास्तीत जास्त 40 रुपयेपर्यंत खर्च येतो, जास्त नाही आहे. सो त्यासाठी फक्त जरा बनवायला एफर्ट्स लागतात, बट इट्स ओके, घरी आपण छान फ्रेश बनवून देतो ना, त्यामुळे तिची रिॲक्शनसुद्धा नक्कीच बघा शेवटपर्यंत तुम्ही. तर श्रीषासुद्धा आपल्याला फीडबॅक दिलेली आहे. स्ट्रॉबेरी आणलेले होते, तर एक दिवस ऑलरेडी आधीच झालेले होते, त्यामुळे थोडं खराब होण्याची शक्यता लवकर होती, म्हणून म्हटलं की चला पटकन करून देऊ. तर स्ट्रॉबेरी असं स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलेलं आहे. थोडंसं त्यामध्ये व्हिनेगर आणि मीठ टाकलं तर ऑलमोस्ट स्ट्रॉबेरी स्वच्छच होतात. आणि छान स्वच्छ झाले की त्याला आपण थोडंसं कट करून घेऊ. थोडंसं म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी थोडे छोटे कट करून घेतले, थोडं सर्कलमध्ये वगैरे अशा पद्धतीनंही तुम्ही ते कट करून घेऊ शकता. जशा पद्धतीनं आपण कट करू ना तेवढं असं चालतं, असं काही नाही की पर्टिक्युलर शेपच वगैरे लागतो असं. तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तर ही रेसिपी मी ॲक्च्युली तिथे बघितलेली होती, त्या पद्धतीनेच मी केलेलं आहे. बट थोडं इन्ग्रेडियंट्स चेंज होणार. चेंज म्हणजे ते स्ट्रॉबेरी आईस्क्रीम यूज केलेले आहेत. सेम आपण ही 10 रुपयेमध्ये छोट्या पॅकेटमध्ये आपल्याला येतो ना अमूलचा, सो ते मी यूज केलेलं आहे. सो तेही तुम्ही बघा. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरीसुद्धा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवू शकता. तर मी ऑलमोस्ट रेडीमेड आणलेला होता, तर मी तेच यूज केलेलं आहे. आणि नंतरनं जे आपण क्रीम फेटलं ना आता, तर त्यामध्ये कुणी रेड कलरसुद्धा टाकतं, म्हणजे रेड कलर टाकलं की तो पिंक कलर होऊन जातो. तर मी असं काही केलेलं नाही आहे. हा नोझल मी घेतलेला आहे, कारण परफेक्ट असा छान आपला त्याच्यावरती क्रीम पडावं म्हणून. तर थोडंसं मी क्रीम साईडला काढून घेतले आणि ह्यामध्ये मी स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेतला. तर का तर मी सांगते, कारण मला कलर यूज करायचं नव्हतं. आणि सेकंड थिंग अशी होती की स्ट्रॉबेरी क्रशमुळे ना की तो फ्लेवरसुद्धा आपल्याला क्रीमला येऊन जाईल आणि नेक्स्ट म्हणजे कलरसुद्धा ऑटोमॅटिकली येऊन जाईल, म्हणून मी इथे स्ट्रॉबेरी क्रश यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता की थोडासा कलरसुद्धा आपल्याला पिंकिश कलरमध्ये झाला, जास्त नाही आहे बट थोडा पिंकिश कलरमध्ये झालेला आहे. चला पटकन आपण गार्निशिंग करून घेऊ. आणि गार्निशिंग करण्यातच त्याला मजा आहे ॲक्च्युली ना, की त्याच्यावरती जे क्रीम असं छान लावतात ना, त्या पद्धतीनं आपल्याला जमणार नाही आहे, बट आपण त्या पद्धतीने ट्राय करू, कारण ह्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घातल्यामुळे क्रीम थोडीशी पातळ झालेली आहे. सो जरा डाऊट येत आहे, बट बघू आपण. पण शेवटी काय आहे की टेस्ट प्रॉपर येणं, थोडं 19-20 होईल, बट टेस्ट प्रॉपर होणं इतकंच मी ट्राय करते. आणि गार्निशिंग तर आपण छान करू देऊनच श्रीषाला, असं नाही असं नाही. सो चला पटकन. आता ॲक्च्युली ना की मी कधी अशी क्रीम वगैरेही खात नाही आहे, बट मलाच आता इच्छा झाली आहे खाव्याशी, तर थोडंसं खाली क्रीम टाकून घ्या. तर मी इथं 2 कप करून घेते, बट मला क्रीम खरंच जास्त आवडत नाही, त्यामुळे मी जास्त क्रीम नाही यूज करणार. थोडं फक्त आपल्याला म्हणजे टेस्टसाठी मी थोडंसं करून घेते. तर त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे स्ट्रॉबेरीज. तर वाव, असं बघितल्यावरच असं तोंडाला पाणी सुटते ना की चला यार पटकन खाऊ. श्रीषाला मी दाखवलं असताना तरी श्रीषा खरंच शांत बसली नसती, तरीही मी तिला म्हटलं की चला काहीतरी करून देते. ती स्कूलमधून आल्याला तिला ज्यूस हवं असतं आणि ॲक्च्युली ती म्हणत होती ॲपल ज्यूस करून दे. मी म्हटलं रोज खाते, तर आता स्ट्रॉबेरी खराब व्हायच्या आधी पहिला आपण स्ट्रॉबेरी खतम करू म्हटलं. सो त्यासाठी हे सगळं आपलं खटाटोप सुरू आहे आता तिच्यासाठी. चला मी आता माझ्या कपमध्ये मी काही जास्त घालून घेत नाही आहे, तर श्रीषाच्यामध्येच घालून घेते. हे बघा, हे 10 रुपयाचा आईस्क्रीम मी आणलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 प्लेट करते, म्हणजे 2 ग्लास मी करते, बघू शकताय तुम्ही. आणि मुलांना ठीक आहे, खूप जास्त देण्यापेक्षा ना की तेवढंच चवीला द्यावं, म्हणजे परत खायची आपल्यालाही इच्छा होऊन जाते.
आणि जास्त मुलांना क्रीम आईस्क्रीम वगैरे असंही जाणार नाही आहे. आणि आपण ना ॲक्च्युली आता आईस्क्रीमसुद्धा घरी बनवायचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि घरच्या घरी जे काही हेल्दी खाता येईल सगळं खायचं आहे, पण घरच्या घरी बनवून खाता येईल असंच काहीतरी आपण ट्राय करायचं आहे. ॲक्च्युली थोडंसं क्रश घातल्यामुळे क्रीम पातळ झालेलं आहे, तेवढं समजून घेशीला तुम्ही. इट्स ओके. चला आपण कसा झाला आहे ना, वाव. आणि आपण श्रीषाची रिॲक्शनसुद्धा बघू, काय फीडबॅक देईल आपल्याला. मला तरी वाटतं आहे खरंच खूप छान झालं असेल, कारण क्रीम ऑलमोस्ट गोड असतं. स्ट्रॉबेरी थोडीशी ठीक आहे, बट स्ट्रॉबेरी आवडते श्रीषाला, त्यामुळे तिला आवडूनही जाईल. थोडंसं आंबटपणा असतो स्ट्रॉबेरीमध्ये. ह्या प्लेटमध्ये मी ह्या ग्लासमध्ये काही करून घेत नाही आहे जास्त, कारण मला क्रीम जास्त आवडत नाही आहे, म्हणून म्हटलं की थोडंसंच फक्त आपण छोटासा ट्राय करू. सो कसा वाटलं आहे प्रेझेंटेशन तर तुम्ही नक्की सांगा. आणि परत एकदा आपण बनवू जेव्हा श्रीषाला हवं त्यावेळेला, बट सेम ॲज इट इज मस्त लागलेला आहे, दिसतोय तरी छान. श्रीषा, दिस इज फॉर यू. बघते कसं पसारा केलास. वा, यू लाईक इट. पिलू सगळे खाली बस ना, थोडं त्या खाली प्लेट घे. हे ना बघ जरा कोणाने सांग कसं झालं. फक्त क्रीम खाऊ नको, स्ट्रॉबेरी प्लस आईस्क्रीम सगळंच. आपण तिथं खाल्लेलो बघ मॅप्रोचं, तसं कसं आहे? सेम आहे काय चेंज आहे? चेंज आवडलं? आवडलं म्हणून सांगत असते प्रत्येक वेळेला. जे आपण बाहेर खातो ना ते मी तुला छान छान घरी बनवून द्यायचे. घरच्या घरीच मुलांना तशी एकदा रेसिपी करून द्या, छान वाटेल, आवडेलही. आणि चला ॲक्च्युली श्रीषा संध्याकाळी खेळून वगैरे आले, मग म्हटलं की आता एक्झाम जवळ आलेली आहे, थोडा वेळ तिचा अभ्यासही घेऊ आपण. सो थोडंसं रोजच्या रोज रीडिंग मला घ्यावं लागतं, कारण नाहीतर ती पुढे विसरून जाते आणि अभ्यासामध्ये खरंच खूप कंटाळा करत असते. एक वेळेला असं प्रश्न पडतो ना की अरे यार, अजून आपण म्हणजे काय चुकतो आहे, अजून काय करून घ्यावं लागेल ह्यांच्याकडं. कारण त्यांची इच्छाच नसते अभ्यास करायची, नुसतं खेळायचं. सगळ्याच मुलांचं सध्या सुरू आहे, बट थोडा वेळ तरी आपल्याबरोबर बसणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रयत्न तर चालू आहेत, बघू आता ती किती करते. करण्याचा प्रयत्न करते, पण थोडंसं ओढावं लागतं. आवडत नाही आपल्याला तिला ओरडणं, बट ती खरंच ऐकत नाही आहे. जरासं लाड खरंच खूप झालेले आहेत. ॲग्री आहे, ॲक्सेप्टेड आहे आम्ही, बट खरंच रागवून मुलांना अभ्यासाला बसवणंही चुकतं, कारण त्यांची इच्छानेच ती बसावं असं आम्हालाही वाटत असतं. बट आता सध्या तरी मी तिला रागवून अभ्यासाला बसवण्यापेक्षा तिची जेव्हा इच्छा असते त्याच वेळेला मी अभ्यास घेत असतो. बट खूप वेळा असंही प्रयत्न केले की तिची इच्छाच नसते अभ्यास करायची. मग रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ करते. टाईम थोडंसं चेंज करायचं आहे मला, कारण रात्री झोपताना नको म्हणते की स्कूलमधून आल्यावर थोडा वेळ खेळ आणि मग नंतर आपण बसू. बट खरंच ते ऐकत नाही. तिचं असं असतं की नाही, मला रात्री झोपतानाच बेडवरती गेल्यावरच मला अभ्यास करायचा आहे. कसंही करून थोडा वेळ तरी, थोडे दिवस तरी तिचं रीडिंग कंटिन्यू ठेवणं किंवा तिचं होमवर्क करून घेणं इतकंच आम्हाला गरजेचं वाटतं. सो तेच फक्त करत असते. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आईस्क्रीम कसा वाटला. ॲक्च्युली त्याचं नाव प्रॉपर मला आठवत नाही आहे, बघ त्यांचे मी स्टेप्स बघितलेले होते की कशा पद्धतीने वगैरे करतात. सो तसा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि लागलेलंही छान, मलाही आवडला तो. सो तुम्हीही तसं नक्की करून द्या, मुलांना आवडेलही. आणि चला तर मग थांबू. आता सेकंड फरमाईश आहे श्रीषाची की काजू कतली करून दे. तर मी घरीच बनवणार आहे, पण माहीत नाही की लगेच बनवेन का नाही, आणि बनवलं तर व्हिडिओ तर नक्कीच शेअर करेन. चला तर मग थांबू इथेच. श्रीषाचा अभ्यासही ऑलमोस्ट कवर होत आहे आणि होमवर्कसुद्धा तिचं ऑलरेडी झालेलं आहे. थोडंसं रीडिंग घेऊन आता थांबू इथे आणि तिलाही झोपू पटकन. आणि भेटूच आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व. सो तिच्यापासून जरासं मोबाईल लांब ठेवतोच आम्ही, बट अशा वेळेला जेव्हा काहीतरी व्हिडिओ वगैरे घ्यायचं असेल तर तिचं लक्ष थोडं असतं, बट मी नाही तेवढं प्रॉपर लक्ष देत असते. सो चला थांबूच तोपर्यंत आणि बाय बाय, काळजी घ्या. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.